फ्रेंड्स पहा परो आता की नाही तुमच्या ह्या हॉलिडे बुक आहे पहा हे पहा हॉलिडे बुक सेकंड त्याच्यामध्ये हा दिलेला आहे मॅथ 4 स्क्वेअरचा. तर लुक ॲट द नंबर पझल अँड सी हाऊ टू लाईन आर टू शेप अराउंड ईच नंबर. हा जो प्रत्येक नंबर आहे ना प्रत्येक नंबरला एक शेप दिलेला आहे. दिलं आहे का हे असं याचा आला असा याचा इकडे आणि त्याला नंबर दिलेले आहेत. आता पहा हिंट दिलेली आहे एक पहा जर समजा असं जर शेप असेल त्याला अँगल म्हणायचं. काय म्हणायचं अँगल इंग्लिशमध्ये आणि मराठीत काय म्हणायचं कोन. हे पहा इकडून तोंड केलेला जर कोन असेल तर त्याला नंबर किती दिला आहे 3. हे पहा इथं दिला आहे का 3 नंबर. त्याचं तोंड इकडे केलेलं आहे कोन. ठीक आहे आता बघा अँड दीज लाईन शेप आर टू यूज्ड इन द प्रॉब्लेम बिलो इन्स्टेड ऑफ नंबर. नंबरच्या ऐवजी इथे हे अशा प्रकारचे शेप दिलेत तुम्हाला. आणि फॉर इच प्रॉब्लेम फाइंड टू सेम इन शेप इन नंबर पझल अँड राईट दोज नंबर अँड फाइंड द सम. आपल्याला काय करायचं आहे आता बघा इथे सम करायला सांगितलं पण कशा हे शेप पहा इकडे तोंड करून दिलेला आहे आणि एक इकडे आणि त्याचा जो ह्या शेपला जो नंबर दिला आहे पहा इकडे तोंड केलेला जो शेप आहे त्याला 3 आहे इकडच्याला 5 आहे. सांगा 5 आणि 3 किती होतात 8. शाबास. मग इथं उत्तर किती येईल 8. तुम्ही लिहायचं तुमच्या अक्षरामध्ये. थांबा एक मिनिट. आता इथे 8 लिहिला तू. ठीक आहे इथपर्यंत कळलं का रे तुम्हाला. बघा तुम्हाला पण असेल हे बहुतेक अभ्यासाला. बघा याच्यात आता हे असा खाली तोंड केलेला शेप आहे मग त्याला किती किंमत आहे या पाय याची किंमत आहे 6. मग इथं 6 लिहायचा तुम्ही. ठीक आहे मी असं आरामात लिहितो तुमच्या अक्षरामध्ये तुम्ही नंतर लिहा मी फक्त समजावून सांगतो आहे. आणि नंतर इकडे असा तोंड केलेला जो शेप आहे पहा इकडे हा असा तोंड केला याला 5 नंबर आहे. मग इथं 5 लिहा आणि 6 आणि 5 किती होतात रे मग 11. शाबास. 6 आणि 5 11 इथे 11 लिहायचे 11 लिहायचे. परत इकडे तोंड केलेला शेपचा नंबर किती आहे 3 आहे. पहा इथे वरी दिसेल ना तुम्हाला. आणि मग पुन्हा इकडे तोंड केलेला तोच एक शेप सेम आहे म्हणून इथं 3 येईल. मग 3 आणि 3 किती रे बाळा 6. मग आता असं तू करतो का सगळं. हां छान आहे की नाही सोपं आहे ना. ओके चला करा स्टार्ट.